तर या निलंबन केलं जावं अशी मागणी गोवर्धन देशमुख यांनी केली आहे. औषध उपचार नाही का केले? औषध उपचार ही ताजी दृश्य आजच्या आंदोलनाची. तर 6 तारखेला ही जैन समाजानं आंदोलन केलं होतं. ताडपत्री आणि बांबू उखडून टाकले होते. महिलाही यावेळेला मोठ्या संख्येने त्यावेळेला पोलिसांना या सगळ्या आंदोलकांनी धक्काबुक्की केली होती. तर इकडे आज मात्र गोवर्धन देशमुख यांच्या हाताला रक्त लागलेलं दिसतंय. माझ्या कामातून गेला हे पोलिसांनी केलं. दादर पोलिसांनी औषध उपचार नाही का केले? औषध उपचार पण पोलिसांनी विचारला नाही मला काय लागलं. पोलिसांनी हात फिरगळल्याचा आरोपही गोवर्धन देशमुख यांनी केलाय. माझ्या कामातून गेला हे पोलिसांनी केलं. दादर पोलिसांनी औषध उपचार नाही का केले? औषध उपचार पण समाजामध्ये कुठेही वाद नकोत. कुठचाही हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही. हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्या बद्दलचा वाद आहे. हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्याला कुठचाही धार्मिक रंग न देता, जातीय रंग न देता प्रत्येक घटकाने इथल्या समाजात जी काय आपली एकात्मता आहे ती टिकून राहावं. परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणानं आज आम्ही सांगतो. हा जो प्रकार आहे ते जर सांगत असतील 1 लाखाचे मोर्चे काढतो आणि हे करू, तर तो पोलीस प्रशासनाला, इथल्या शासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. ते शासकीय व्यवस्थेने कसं निस्तरायचं. जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना बनक, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो. आज आमच्या मराठी मातीचं हे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय. हे आमचं दुर्दैव आहे. मराठी माणसांवरती जाणून बजून असं केलं जाते. आज मराठी शाळा बघा, मराठी माणूस बघा कसा मुंबईतून बाहेर जाईल. गिरण्या तर अशाच आजारी पडून बंद पाडल्या. सोडणार का? बघा म्हणजे हे कुठेतरी पोलीस प्रशासनावरती दबाव आहे राजकारण्यांचा. आणि जेव्हापासून आपल्या मुंबईमध्ये हे जे मंगल प्रभात लोढणं जेव्हापासून अडकलेलं आहे ना, तेव्हापासून पूर्ण मुंबई जे प्रदेश आहे, मराठी भाषिक राज्य आहे, याची ओळख पोचण्याचं अगदी सातत्याने काम होत आहे. हे कुठेतरी मराठी माणसाला आता समजू लागलेलं आहे. म्हणून हा आजचा मोर्चा आहे. या तथाकथित खोट्या जैन धर्माच्या नावाने जो अतिरेक चाललेला आहे हा कुठे थांबवला पाहिजे, याच्याकरता हे आजचं निवेदन होतं. मला ताब्यात घेतले. आता पुढची भूमिका काय तुम्ही निवेदन देता? पुढची भूमिका आम्ही निवेदन दिलेलं आहे. आताच आम्ही पोलीस उपायुक्त झोन 5 चे जे आहेत पंडित साहेब त्यांना भेटलो. आता ते त्यांची मर्जी आहे ना, कुठे दबाव आहे ना की ह्यांना कुठेतरी घाबरवा म्हणून. मराठी एकेका समितीला घाबरवा. पोलिसांमध्ये खाकी वर्दीमध्ये कारवाई होत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.